गुड इव्हिनिंग सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हा आहे दुधी भोपळा. दुधी भोपळा चांगला कट करून घेतलेला आहे, त्याचे सालवरचं काढून टाकलेलं आहे. आणि ही चणा डाळ भिजवलेली 1 तास भिजायला ठेवायची. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इकडे हे लसूण आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे, सुकं खोबऱ्याचं किस आहे. आता ह्याच्यामध्ये ना जिरी मोहरी टाकते मी. जिरी मोहरीची फोडणी. आता ह्याच्यामध्ये ना हे कढीपत्ता टाकते. कढीपत्त्याचा आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. दुधी भोपळ्याच्या कालनाला काही एवढी हळद नाही टाकते. आणि आता हा दुधी भोपळा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. अतिशय टेस्टी होतो हा दुधी भोपळा. ह्याप्रमाणे करून बघा. आणि तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचा हा दुधी भोपळा. आणि हा चवीनुसार मीठ टाकायचं. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणाचं मीठ टाकायचं. जेवढी भाजी आपल्याला पाहिजे बनवतो तेवढं नमक टाकायचं, मीठ टाकायचं. आणि आता हे वाटून घेते आणि त्याच्यामध्ये टाकते. आता हा दुधी भोपळा फ्राय झालेला आहे. आता हे आपण वाटलंय ते टाकूया. आणि आता याला ना कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 1 शिटी करून घ्यायची. आता मी हे झाकण लावते. तर हे कुकर उघडल्याच्या नंतर आहे ना 5 मिनटं असं शिजून द्यावं लागतं हे. आणि 5 मिनटं शिजून आहे ना गॅस बंद करून टाकायचं. आता झाले 5 मिनटं. वरून कोथिंबीर टाकते. आता इकडे हे भाकरीसोबत जेवणाचं ताट रेडी आहे दुधी भोपळ्याचं. हे अशा प्रकारे दुधी भोपळा केला ना तर सगळेच आवडीने खातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असे जर जेवणाचे व्हिडिओ पाहत जा.